ह्या ठिकाणाहून रोज 250 लोकांना जेवण जाते टिफिन. इथं 250 लोकांचं जेवण बनते. म्हणजे ज्यांना मुलं नाही आहेत किंवा ज्यांना मुलं सांभाळत नाही आहेत किंवा जे अनाथ मुलं आहेत, ज्यांना आईवडील नाही आहेत, अपंग आहेत. मित्रांनो, तर आत्ता लई गांधा टाकला असतो, ट्रॅक्टरवाल्यांना काही दिसत नाही भाऊ. पण मी असा घालायला गेलो आणि त्याने अशी दाबली. मी असं पाहिजे खाली गेलो. सोमनाथ ज्योतिर्लिंग 114 किलोमीटर राहिलेलं आहे. पहिला बोर्ड दिसलाय आपला सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा 174. मित्रांनो, तर ढोकळा खातोय, पाहू शकतो ढोकळा. ही कमान पाहताय का मोठी? ह्या कमानीच्या पलीकडं गुजरात आहे ना, अलीकडं दीव आहे. दीव हे एक बेट आहे मित्रांनो, ते अरबी समुद्राला लागून आहे मित्रांनो. मित्रांनो, तर भांडणं झाली इथं. दीवमध्ये भांडणं झाली आणि गुजरातमध्ये चालल्यात मित्रांनो. खतरनाक मारामारी झाली, जबरदस्त ठोकाठोकी झाली इथनं. मित्रांनो, तर डायरेक्ट गाडी घेऊनच आपण बीचवर आलो होतो. हा पाहू शकता बीच आणि इथं आपली गाडी. आता मित्रांनो, या बीचवर आल्यावर इतकं थंड आणि इतकी सुंदर हवा लागते ना, काही सांगू शकत नाहीये. तुम्ही पाहू शकताय हा समुद्रावरचा पूल क्रॉस केल्यानंतर दीवचं मेन शहर चालू होतं. आता मंदिर दाखवतो. इथं पाहू शकताय गंगेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे. तिकडून असे आपल्याला शिड्या खाली जायच्यात उतरून. 5 सेकंद 10 सेकंदासाठी शिवलिंग उघडं होतं. दिसलं का तुम्हाला शिवलिंग? म्हणजे प्रत्येक जण गेला ना, प्रत्येकाला शिवलिंगचं दर्शन होते. आपण इथं टेंट लावलेला आहे अशा प्रकारे. आणि तिथं समुद्र आहे. समुद्रापासून इतकं भयंकर असं भारी वारं येत आहे ना भाऊ, नादखुळा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस 18वा. तर 18व्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे 18व्या दिवशी सावरखेडा गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये आपण काल एका आश्रमामध्ये टेंट लावला होता. हे पाहू शकताय, कबीर टेकडी म्हणून हे आश्रम आहे. आणि ह्या आश्रमात टेंट लावला होता. इथंच गाडी होती, चार्जिंग वगैरे सगळे ओके झालं आहे. सगळ्या गोष्टी आता आंघोळ करायचे आणि निघायचे. इथंच ह्या फॅनखाली मी झोपलो होतो. आणि इथं मंदिराचे जे सेवक होते ते झोपले होते. म्हणजे सगळे बाहेर झोपतात, कारण उन्हाळा असल्यामुळे आत कोण झोपत नाही आहे. अशा पद्धतीने भव्य असा मोठं पाहू शकता, किती मोठं ग्राउंड आहे. पाठीमागं गोशाळा पण आहे, ते गोशाळा पण दाखवतो. इतकी सुंदर सुंदर वासरं आहेत ना, वासरं दाखवतो तुम्हाला. आश्रम कसा आहे ते पण दाखवतो. पहिले आंघोळ करतो. ओके, एक यूट्यूबचा व्हिडिओ एडिट केला आहे, त्यामुळे मी लई खुशी. व्हिडिओ एडिट झाला आहे आणि आता आपण तो व्हिडिओ पण टाकणार आहे थोड्या वेळात. ओके, चला यूट्यूब सबस्क्राईब करत जा मित्रांनो. यार सबस्क्राईब करायला कसले पैसे लागत नाही. मी पाहतो व्हिडिओ पाहतात लोक, नवीन पण पाहतात. मला कळतं बाबा किती लोक नवीन पाहतात, किती जुनी पाहतात. नवीन लोक पाहतात ताई, तुम्ही का रोज पाहताय. सबस्क्राईब करायचं तेवढं फक्त, जास्त काय नाही म्हणत मी. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केल्याने मोटिवेशन वाढतं, बाकी काय नाही. चला भेटूया पुढं मित्रांनो. तर पाण्याचं कॅन्ड आहे ना, ह्याला पण पोत्याला थंड करून घेतो. इथं पाणी आहे तर, कारण नाही तर काय होतं दिवसभरात हे पाण्याचं पोतं थंड नसलं ना तर पाणी पण गरम होतंय. तर पहिलं पाण्याचं कॅन काढूया. तर मित्रांनो, काल ज्या आश्रमात थांबलो, इथनं जाण्या अगोदर इथले जे महाराज होते ते म्हणले नाश्ता करून जा. नाश्ता काय जेवणच तयार केलं आहे त्यांनी. पाहू शकताय जेवणामध्ये दोडक्याची भाजी होती. तर मी रस्सा घेतला आहे, डाळ आहे आणि रोट्या आहेत. अशा प्रकारे जेवण करतो आहे मित्रांनो. ह्या ठिकाणाची खासियत काय वाटली तुम्हाला ते महाराजांनी सांगितलेलं मी क्लिप पण टाकली असेल. ह्या ठिकाणाहून रोज 250 लोकांना जेवण जाते टिफिन. इथं 250 लोकांचं जेवण बनते. म्हणजे ज्यांना मुलं नाही आहेत किंवा ज्यांना मुलं सांभाळत नाही आहेत किंवा जे अनाथ मुलं आहेत, ज्यांना आईवडील नाही आहेत, अपंग आहेत, अजून जे हॉस्पिटलमध्ये येतात त्यांच्याबरोबर कोण नाही, त्याच्या ओळखीचं इथं कोण नाही आहे, तर अशा लोकांना टोटल 250 टिफिन इथनं जातात. आणि त्याचबरोबर 250 टिफिन जातात आणि त्याचबरोबर इथं जे येतात लोक त्यांना पण जेवण दिलं जातं. अशा प्रकारचं हे आश्रम आहे मित्रांनो. तर जेवण करतोय आणि आता निघतोय पुढच्या प्रवासाला मित्रांनो. तर फायनली ह्या आश्रमातनं निघतोय आता आणि आपण आता पुढच्या प्रवासाला लागतोय. पहिलं तर मॅप लावू द्या, इथंच मॅप लावू द्या म्हणजे बरं पडेल. ओके चला मित्रांनो, काल आपण जिथं थांबलो होतो ना त्या गावाला बायपास देऊन मेन रोड गेला होता. तर आपण आता पुन्हा मेन रोडला लागलो आहे. तर रोडचं काम चालू आहे. आपल्याला आता जिथं जायचं आहे दीव गंगेश्वर महादेव मंदिर. म्हणजे असं महादेव मंदिर जिथं नाही वे
3 पिंड आहेत, तुम्ही पाहिले असेल लय वेळा रील, आणि पाणी येऊन टाकताना आपण दर्शन घेऊन यायचं अशा प्रकारचं आहे. चला जाऊया त्या दिशेने, बघूया कसा होतोय प्रवास आजचा. मित्रांनो तर आजचा मौसम एकदम भारी आहे, जास्त ऊन नाही आहे काय नाही, असं ढगाळ वातावरण झालं आहे, त्यामुळे चांगलं वाटतंय. जास्त ह्युमिडिटी नाही आहे वाटत, भारी वातावरण आहे. असं वातावरण असायला पाहिजे रोज, गाडी चालवाय मजा येईल. मित्रांनो तर पाहू शकता इथल्या गावचा बाजार दिसतोय आणि धान्य घेऊन आलेत लोक विकायला. तर इथं हरभरा दिसतोय, अशा पद्धतीने लाईन लागली गाड्यांची खाली व्हायला. आज कुठला वार आहे, वारच सुद्धा मला माहीत नाही आज नक्की वार कुठला आहे. हरभराच आहे मोस्टली, काही तर पण 2 ट्रॅक्टर हरभरा आलाय. आज वार आहे सोमवारचा बाजार दिसतोय इकडे. चलो यार, मगाशी थांबलो होतो तिथं लाईटच नव्हती, ही बघा रस्ते रिक्षा टमटम, असा मिनी ट्रॅक्टरच बनवलाय काय काय, आणि ट्रॅक्टरचे चाकं बिकं बसवलेत त्याला. मला पुढं जाऊन थांबूया, व्हिडिओ टाकूया, थंबनेल टाकूया यूट्यूबच्या व्हिडिओला. आणि मग सोमनाथ ज्योतिर्लिंग 114 किलोमीटर राहिलेलं आहे. पहिला बोर्ड दिसलाय आपला सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा 174. उना म्हणून गाव आहे 34 किलोमीटर. तर आपल्याला अगोदर दीव हे बेट आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, तर तिथं जायचे. दीव मित्रांनो आता लय गांधा टाकला असतो मित्रांनो, तर आत्ता लय गांधा टाकला असतो. ट्रॅक्टरवाल्यांना काही दिसत नाही भाऊ पाठीमागचं, असे जी वैरणीचं ट्रॅक्टर घेऊन जातात ना त्यांना काहीच दिसत नाही. येड्याने मी ओव्हरटेक करत होतो आणि डायरेक्ट घुसावली मी. हॉर्न वाजवतोय काय करतोय, त्याला त्याच्या गाण्यांमुळे ऐकू बी आलं नसेल काय. त्याला पुढे एक ट्रॅक्टर होता, ते उभा होता म्हणून ते त्याला ओव्हरटेक करायला गेला, आणि मला वाटलं हा सरळ लाईनीत चाललाय, तो कशाचा ओव्हरटेक करतोय कशाला. म्हणून मी असं घालायला गेलो आणि त्याने अशी दाबली, मी अशा पाहिजे खाली गेलो होतो. मला सुचलं बी नाही याचं बटन दाबायला कॅमेराचं, इतकं डेंजर असा गणलं होतं मी. पण आपल्या गाडी काय आपल्याला प्रॉब्लेममध्ये आणत नाही, डायरेक्ट दोन्ही ब्रेक कचकच दाबले, गाडी जागेवर उभी राहिली. ओके, तर चला आपण चाललोय दीव हे एक केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे केंद्रशासित म्हणजे ते कुठलं सेपरेट राज्य नाही आहे, त्याच्यावर केंद्राचं नियंत्रण आहे, असा हा प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेश. तर मित्रांनो सध्या जिथं गुजरातमध्ये शेती पाहिली ना, तर शेतीमध्ये उन्हाळ्याचे दिवस आहे, फक्त खडवळ आपलं म्हणतात, खडवळ आणि घास आपला हत्ती घास, अशा प्रकारची शेती. बाकीच्यांनी नांगरून वगैरे व्यवस्थित ठेवलेली. मित्रांनो तर फायनली बोर्ड लागला, इकडं भावनगरला जायचं, इकडं उना आणि दीव. उना 1 किलोमीटर राहिले, भावनगर दीव 17 किलोमीटर राहिले. तर चला अशा पद्धतीने फायनली आपण दीवला पण पोहोचलोय. दीव दमन म्हणतात ना, त्यातलं दीव इथे, दमन दुसरीकडे. घेतो का समुद्रकिनारी गेलं ना, उन्हन समुद्राने पाऊशी वाटत नाही. कितने को है भाई? कितने को ये ऐसा वाला मेसेज आहे. तर मित्रांनो बघूया, आपला नेहमी टाईपच घेऊया, लय जंकी बंकी घेऊन पण काही उपयोग नाही. ते एक गॉगल घेतला आता, तेव्हा तुम्हाला नंतर घातल्यावर दाखवतो. आता मला लक्षात नाही आलं व्हिडिओ काढायचं 100 रुपयाला. तर पहिला आपला गॉगल फुटला होता, काय झालं हे जॅकेटमध्येच फुटला. ती जॅकेट मी उशाला घेऊन झोपलो आणि त्याचा बुगा झाला डायरेक्ट, असं झालं. तर आता तो जा जपून वापरू असं माझं म्हणणं आहे. बघूया काय होतं. टाकून घेतोय, पेट्रोल टाकायची गरज नाही तशी, पण टाकून घेतोय, पुढे भेटते नाही भेटते. ते 300 काढालो भाई. हां, आपली सोमनाथ ज्योतिर्लिंगापर्यंत आरामात गाडी जाईल पेट्रोलमध्ये, पण टाकून घेतो. तो उना म्हणून गाव आहे, या गावात आलोय आता. बघूया नक्की काय ते नाश्ता करावा मला वाटतं. आता इथे ढोकळा खायचा आहे मला, ढोकळा.
डोका इथं भेटेल का? आहे डोका. मित्रांनो तर आलोय आता गुजरातमध्ये, तर नाश्ता करूया. भाई क्या क्या है खाने? कितने का है ढोकला? ढोकला 20 का 100 ग्राम आएगा. दे दो ढोकला. और भजिया कितने की कितनी आएगी? 30 का 100 ग्राम आएगा. ओके, ढोकला दे दो पहिले. बैठू की अंदर. मित्रांनो तर ढोकळा खातोय, पाहू शकता ढोकळा अशा पद्धतीने आहे. मित्रांनो तर अजून एक घेतलं होतं, मिक्समध्ये सगळं पदार्थ घेतलं होतं, पण खाल्ल्यावर लक्षात आलं की बाबा व्हिडिओ काढायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आहे. पाहू शकता ही तुम्ही भरपूर जागा ऐकलं असेल काठियावाडी शेव, तर ही खरी ओरिजिनल काठियावाडी शेव आहे. अशा प्रकारचे आहे जिलबी, भजी आणि शेव असं मिक्समध्ये घेतलं होतं. पहिले 20चं आणि आत्ताचं 20चं असं 40 रुपयाचं घेतलं होतं. चला, तिथं बसायलाच जागा नाही, लई कॉम्पॅक्ट बनवलंय. तो उन्हा म्हणून जागा आहे, तिथं आलोय. आणि चला, तिथनं आपल्याला आता फिल्टर पाण्याचे कॅन घेऊन घ्यायचे. कुठलं कसं जायचं काय माहिती फिल्टर पाणी घ्यायला. मित्रांनो तर पाणी भरून घ्यायला आलेलो आहे. तर आता इथं वेपर्स बनतात का काय होतं, लोणचं बनतं, हळदी कुंकाच्या पुड्या बनतात. पाणी 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 5 लिटर का कॅन आहे. तर आता उन्हामधनं निघतोय. उन्हा हा चांगला मोठा आहे. म्हणजे गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातली हा मोठा तालुका आहे सगळ्यात. आणि हा ह्याला दीव या बेटावर जाण्याचं प्रवेशद्वार पण म्हटलं जातं. दीव हा केंद्रशासित प्रदेश आहे, तुम्हाला मागं मी सांगितलंच आहे. आणि गुजरात सगळ्यात दक्षिणेकडचं टोक म्हणून ओळखलं जातं याला. अशा प्रकारचं गुजरातचं म्हणण्यापेक्षा सौराष्ट्रामधील सगळ्यात दक्षिणेकडचं टोक आहे हे. अशा पद्धतीचं आहे. तर दीवमध्ये गेल्यावर दीवबद्दल पण सांगू आपण काहीतरी. तर चला तोपर्यंत जाऊया दीवला. लय मोठं आहे इथं. पाण्याचं फिल्टर पाणी भरून घेतलं. अजून शेवण तीन खाल्लं मी, जरा ढोकळा बिका. आलं गुजरातला आणि ढोकळा नाही खाल्ला तर काय मजा आहे. दीवला पोचायला आलोय. तर दोन्ही साईडला पाणी दिसतंय, मॅपमध्ये दिसतंय मला. ह्या साईडला पण पाणी समुद्रच दिसतोय पलीकडचं, आणि ह्या साईडला छोटंसं तळ्यागत होतं. तर आता आपण अजून तर नाही पोचल्यावर सांगतोच मी तुम्हाला. हॉटेल बिटेलचा प्लॉट बांधलेला दिसतो तिकडं, कारण हे पर्यटन स्थळच आहे. ओके, से आगे दीव चालू होता है क्या? यहाँ से दीव चालू है. ये गेट से दीव चालू होता है क्या? ये गुजरात है. ओके. आप कहाँ से हो भाई साहब? पुणे. हाँ, पुणे. हाँ ये तो एमएच बता रहा है. हाँ, मैं एमएच महाराष्ट्र. महाराष्ट्र. अब आए पुणे से. हाँ, मतलब पुणे महाराष्ट्र में ही आता है. पुणे महाराष्ट्र में. हाँ, ओके. मेरे को एक वीडियो बनाने का था. उस साइड बनाओ कि इस साइड बनाओ? मैं उस साइड. मित्रांनो चला. हर महादेव. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि त्यातील दिवस 18 आहेत. 18व्या दिवशी आपण आपल्या यात्रेतील पहिल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आलेलो. हे पाहू शकता दीव पोलीस. तर मित्रांनो माझ्या पाठीमागं हे कमान पाहताय का मोठी, ह्या कमानीच्या पलीकडं गुजरात आहे ना, अलीकडं दीव आहे. दीव हे एक बेट आहे मित्रांनो, ते अरबी समुद्राला लागून आहे मित्रांनो. तर त्या बेटावर आलेला आहे तुमचा भाऊ. आपली पॅशन प्रो गाडी पहिल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये पण आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो केंद्रशासित प्रदेश काय असतं आणि राज्य काय असतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. राज्य म्हणजे असा भाग असतो ज्याचा सेपरेट मुख्यमंत्री असतो आणि त्याचा कारभार राज्याकडून पाहिला जातो. आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे ज्याची लोकसंख्या खूप कमी असते आणि त्याचा कार्यभार केंद्रातनं पाहिला जातो, त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणतात. तर हे नक्की काय आहे ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो. तोपर्यंत फॉलो करून घ्या. तुमचा लाडका आपला मराठी माणूस इतक्या लांब फिरतोय आणि तुम्ही अजून त्याला फॉलो नाही केलं मित्रांनो. पहा कसलं ऊन आहे. तर माझं चेहऱ्याला घामच तुम्हाला सांगत असलं ऊन कसलं आहे.
जवळपास 43 डिग्री तापमान आहे आता. आणि आता आपण समुद्राच्या इतक्या जवळ आहे ना, त्यामुळे ह्युमिडिटी तर अजून वाढलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या ह्या संपूर्ण भारत यात्रेचा साथीदार व्हायचा असेल तर फॉलो नक्की करा मित्रांनो. कारण मित्रांनो, तुमच्या एका फॉलोमुळं लांब लांब फिरण्यासाठी खूप मोटिवेशन येतं मित्रांनो. कारण गाडी मोठी नाही आहे, गाडी 100 cc आहे, पण हौसला लय मोठा आहे. हौसला मोठा आहे, गाडी छोटी पण हौसला मोठा आहे. फक्त तुमची साथ पाहिजे. अख्खा भारत तुम्हाला दाखवणार आहे. लय ऊन आहे मित्रांनो. तर भांडणं झाली इथं, दीवमध्ये भांडणं झाली आणि गुजरातमध्ये चाललेत. मित्रांनो, खतरनाक मारामारी झाली, जबरदस्त ठोकाठोकी झाली. इथनं दीवमध्ये मी उभा आहे आणि गुजरातमध्ये हाणामारी झाली अशी खतरनाक ना. मी आता 8x वर 9x वर झूम केलंय फार, अशा पद्धतीचं आहे. इथंच एक व्हिडिओ काढला आणि लगेच एडिट करून रील पण टाकली. आता निघतो इथं. हे सर होते, सरांनी आपल्याला एक पाण्याची बॉटल दिली. धन्यवाद सर. ही पाण्याची बॉटल तुम्हाला दाखवतोय काही जी बिसलरी दिसती का, ती पाण्याची बॉटल सरांनी दिलेली. क्या बोल रहे? हाँ लफड़ा हुआ था वो निकाला, वो शूट किया है आपने? नहीं, वो मेरे को चिल्लाने लगा एक जन. क्या? हाँ, ये तेरे को क्या कहने का है यार इधर मतलब मैं बोला क्यों उसके लपड़े में पड़ने का. हाँ, मैं निकालने वाला था पर मैंने नहीं निकाला. मैं गया था उधर से, मेरे को सब दिख रहा था, पर मैंने वो बोला एक पीछे से आया कि मत कर, तो मैं इधर आ गया गाड़ी लेके. तर चला मित्रांनो जाऊया. घोगला बीच. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे घोगला बीचला. मित्रांनो तर पहिल्या बीचला आलेलो आहे, घोगला बीच म्हणून आहे, ह्याच्यातला दीवमधला. तर मी तर इथं आल्यावर इतकं थंड हवा लागते ना बघा, पाणी असं. मित्रांनो, तर पहिल्या बीचवर आलो आहे आपण दीव या बेटावरच्या. तर घोगला बीच म्हणून आहे. तर मित्रांनो, या बीचवर आल्यावर इतकं थंड आणि इतकी सुंदर हवा लागते ना, काही सांगू शकत नाही आहे. तर इथे 1-2 फोटो काढूया आणि आपण पुढच्या दिशेने जाऊया. चांगला स्पॉट आहे तसं, निवांत शांत समुद्र आहेत, लोक कमी आहेत. वाव. ह्या बुटाचा एक फायदा आहे की बाबा ह्याच्या तरी ती जायची काही प्रश्नच नाही, लय उंचपर्यंत आहे. आपण आपल्या संपूर्ण भारत यात्रेतील पहिला समुद्र किनारा पाहिलेला आहे. तर मित्रांनो, मी आहे आता दीवमध्ये. आवाज येतोय का नाही तुम्हाला काय माहिती. वारं इतकं सुंदर सुटलंय ना भाऊ. इतकी गरमी होती दिवसभर, इतकं गरम झालं मी पार. मगाशी तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, मी दीवमध्ये पोचलो, हा व्हिडिओ टाकला त्यावेळेस कसला घाम आला होता. आणि इथं आल्यावर इतकं सुंदर वारं लागतंय ना भाऊ. आणि इथले बीचची विशेषता म्हणजे बाबा, बीच इतके क्लीन आहेत ना आणि माणसं कमी आहेत, अशा प्रकारचं पाहू शकताय. आणि ह्या बीच नाही आपण दीवमध्ये एंटर केलं ना, लगेच बीच आहे 300-400 मीटरवर. आणि ते दिसतंय का समोर, तो किल्ला आहे ना, तो दीव फोर्ट म्हणून आहे, पोर्तुगल कालचा किल्ला. मित्रांनो, तर डायरेक्ट गाडी घेऊनच आपण बीचवर आलो होतो. हा पाहू शकताय बीच आणि इथं आपली गाडी. आता आपण पुढच्या स्पॉटला निघालेलो आहे दीवमध्ये. तर पहिलं जो मेन स्पॉट आहे सगळ्यात महत्त्वाचा, त्या स्पॉटकडे चाललो आहे आपण, गंगेश्वर. नंतर आपण किल्ला पाना आहे इथला. जवळपास सगळे स्पॉट पाना आहे, लय नाही मोठा दीव फार. तर आज उद्या सकाळ आपण 8 पुन्हा उद्या फायनली आपण सोमनाथला पोचू. चलो मित्रांनो, तर ह्या पाहू शकता किती मोठीच्या मोठी बोटी आहेत, पाहू शकता इथे पार्किंगला लावलेल्या आहेत बोटी. हे बोटिंग स्टेशन दिसतंय मित्रांनो. कसल्या खतरनाक आहेत बोटी या मित्रांनो. पाहू शकता बोटी जमिनीच्या खाली किती असतात, म्हणजे समुद्रात पाण्याच्या खाली 20 फूट तरी त्यांना क्लिअरन्स पाहिजे. म्हणजे 20 फूट खोल पाणी असलं तरच असल्या बोटी चालू शकतात असे. आणि हे बोटी 10 फूट नाही वे पाण्यातच असतात, अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर फायनली आपण दीव
या शहरामध्ये एंटर करत आहे. मित्रांनो मागच आपण दीवमध्ये एंटर केलं होतं, पण दीवचं मेन शहर ना तुम्ही पाहू शकता. हा समुद्रावरचा पूल क्रॉस केल्यानंतर ना दीवचं मेन शहर चालू होतं. आणि मित्रांनो इथं पाहू शकताय किती मोठं बोटिंग स्टेशन आहे, दिसतंय का तुम्हाला? वरती बघा नुसते बोटी सगळ्या पार्क झालेल्या आहेत. त्या सगळ्या मासेमारीच्या बोटी आहेत अशा प्रकारे आहे. तिकडं पण समुद्र आहे, तिकडं पण समुद्र आहे आणि मधोमध असं बेटासारखं एक शहर आहे, त्याला दीव म्हणतात. पडली वाचली थोडक्यात भाऊ, लय बाटल्या झाल्या असंच होते. ही बरं झालं अख्खी पडली नाही पाहिलेली. ओके चल. कॅमेराची बॅटरी संपली होती बरोबर, कॅमेराची बॅटरी चेंज केली आता. त्यामुळं काही मी बोललो पण काही रेकॉर्डच झालं नाही काही ठिकाणी. तर बघा आपण आता दीव बीच, दीवचा ह्यो बीच आहे अख्खा आणि दीव ब्रिज क्रॉस करून आपण तिकडं जाणार आहे. तर पाहू शकता हा समुद्रकिनारा किती साऱ्या बोटी तिथे. आणि मित्रांनो दीवची खासियत काय आहे माहिती का? इथले बीच एकदम स्वच्छ आहेत. लोक लय गोव्याला जातात, तिकडं काय त्यात तिकडं मोकाळ हे काय त्यात गर्दी करून टाकतात. पण दीव एकदम शांत ठिकाण आहे, कमी लोक आहेत, म्हणजे पीसफुल जास्त आहे. लय का लोक नाही काय नाही, तुम्ही निवांत एक अख्खा दिवस म्हणलं तरी सावलीत बीच निसता निहाळत पाहू शकता. अशा प्रकारचा बीच आहे. तर पाहू शकता तिकडं आपण जो गोगला बीच पाहिला ना, तिथे एकदम स्वच्छता एकदम मेंटेन केली होती. आता इथं काय बोटिंग वगैरे होती आणि इथं जास्त वापर नाही आहे, त्यामुळं हे गवत आलं आहे, बाकी काय नाही. हा बीच नाहीच आहे बहुतेक, हा फक्त समुद्रकिनारा इथं बोटी जातात अशा प्रकारचा आहे. तर आपल्याला तो मेन ब्रिज क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. तिकडं बघा नेव्हीची इंडियन नेव्हीचं जहाज आहे, दिसलं का तुम्हाला? ते इंडियन नेव्हीचं जहाज आहे. मित्रांनो तर दीव शहर हे नाही वे, दीव हा भाग आहे जो केंद्रशासित प्रदेश आहे, जो भारतात नव्हता. 1961 भारताने हा जिंकलेला आहे. तर पाहू शकता दीव शहर अतिथीगृह अशा पद्धतीने आहे. मित्रांनो एक साईडचं काम चाललं आहे रोडच्या, एक साईडच ओपन आहे. दोन्ही फोर लेन हायवे आहे तसा, पण एका साईडला पूर्णपणे बंद केलेलं आहे, एकच साईड ओपन आहे. इथं आपण पेट्रोल पंपावर पण राहू शकतो, कारण हे तर बस आहे पेट्रोल पंप आहे. तर आपण इथं पेट्रोल पण टाकूया, नक्की काय रेट आहे पेट्रोलचा फरक आपण जाणून घेऊया आपण इथं. कारण आपण ज्यावेळेस तमिळनाडूत गेलो होतो त्यावेळेस पॉंडिचेरीमध्ये रेट कमी होता आणि तमिळनाडूमध्ये जास्त होता. तर फिरून पुन्हा आपण आलोय गंगेश्वर महादेव मंदिरापाशी. तर पाहूया नक्की काय खासियत आहे महादेव मंदिराची. मित्रांनो ते एकदम समुद्राला लागूनच आहे. ते इथं गाडी पार्किंगला लावूया आणि जाऊया मग. मित्रांनो तर फायनली इथं गाडी लावली. फादुमा म्हणून गाव आहे आपलं दीवमधलं. तर तिथं बीचच्या किनारीच गंगेश्वर महादेव मंदिर आहे. तर इथं गाडी लावली. आपल्याकडं एक कॅमेरा घेतला, Insta 360 कॅमेरासाठी बॅग घेतली, नाही तर बॅग पण घ्यायची गरज नव्हती. आणि जाऊया आपण आता गंगेश्वर महादेव मंदिर नक्की काय आहे कसं आहे ते पाहूया. मित्रांनो इथं चांगलं काम चालू आहे. आता हे पाहू शकताय इथं काय ते होणार आहे पिंडीसारखं, त्याचं उकरी चालू आहे. बाकी म्हणजे मंदिराचं काम चालूच आहे. जसं जसं फंड येतोय तसं तसं काम चालू आहे. मित्रांनो इतकं काय तर मित्रांनो इतकं भारी ठिकाण आहे ना, तुम्हाला गेल्यावर मग कळेल. तुम्ही ह्याची रील तुम्ही अगोदर कुठं ना कुठं पाहिली असं. आता आपल्याला जमतंय का नाही काढायला तशी बघूया. ओके इकडं मंदिर आहे, खाली तिकडं मंदिर दिसतंय. मित्रांनो हे माझ्या सगळं काही प्लॅनमध्ये नव्हतं, महादेवांनीच मला बोलावलंय. मी डायरेक्ट सोमनाथला जाणार होतो. आपल्याला अचानक तिथं सालंगपूरमध्ये एक आपले पुण्याचे भाऊ भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा इकडं नक्की जा तू गंगेश्वर महादेव मंदिराला. तर मित्रांनो आलोय, नाही तर आपल्या प्लॅनमध्ये नव्हतं काहीच नव्हतं. ओके चला जवळ गेल्यावर दाखवतो आता. मित्रांनो तर फायनली बूट वगैरे काढले तर आलोय आपण मंदिरात. तर पाहू शकता इथं ते मंदिर आहे, इथनं दिसतंय पहिलं वाटतं आपल्याला. तर पहिलं त्याचा व्ह्यू कसा आहे ते पाहूया. वाव दिसतंय का तुम्हाला मित्रांनो शिवलिंग? वाव
शिवलिंगच दिसा नाही तितकं पाणी आलंय. ओके तर मित्रांनो चला खाली जाऊया आणि खालनं बघूया. खालनं दाखवतो तुम्हाला क्लोजली. पाण्यात भिजायला लागेल त्यासाठी. हाँ कहाँ से आप भाई? बस बढ़िया है, बढ़िया ना. बरोडा से. ओके थोड़ा से हम लोग हैं. ओके चलो दर्शन हो गए. बढ़िया. ये मॅच बॅकपॅकर. मित्रांनो खाली आलोय आता. लय गर्दी झाली पण इथं व्हिडिओ काढाय. आता व्हिडिओ निघतोय का नाही काय माहिती चांगला. एक मिनिट मॅम जाने दो मेरे को. तर मित्रांनो आलोय पाहू शकता अशा प्रकारे आहे. मित्रांनो आपण निघालोय आता गंगेश्वर महादेव मंदिराचं दर्शन करायला. हे पाहू शकताय तुम्ही भरपूर साऱ्या रील मध्ये पाहिलं असेल की पिंड खाली येत आणि आपल्याला तिथं जाऊन दर्शन करायचं असते. तर आपण आता चाललेलो आहे. बघूया व्हिडिओ येतोय का नाही. कसा भाऊकडे दिलंय भाऊच्या हातात कमाने. तर भाऊ अच्छे से व्हिडिओ निकालना यार. आईफोन में निकालना आपके. शिवलिंग की पूरी मित्रांनो तर गंगेश्वर महादेव मंदिराला आलो होतो इथं आणि इथं आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी मदत केली ह्या जयपूरच्या मित्रांनी. तर माझा मी एकटाच होतो. माझा कोण कॅमेरा पकडणार. तर हे भाऊ होते आपले जयपूरचे. तर भाऊंनी आपला व्हिडिओ एकदम टकासमध्ये काढला एकदम मस्त मध्ये. भाई आपका नाम बताओ यार. विकास सैनी. रोहित सैनी. रोहित सैनी. जयपुर में कहाँ से? जयपुर आजमेर का आमेर. वो पहाड़ के ऊपर वाला फोर्ट. उधर से बहुत बढ़िया फोर्ट है वो तो. चला मित्रांनो यांना भेटून चांगलं वाटलं. ओके आपसे मिलके बहुत बढ़िया लगा यार. हमको बहुत बढ़िया लगा आपको. मित्रांनो तर फायनली जाऊन आलो. पाहू शकता इकडून कसल्या जोरात लाटा येतात. भयंकर अशा जोरात लाटा येतात आणि इथं शिवलिंग आहेत. आता तुम्हाला दाखवतो दर्शन करवतो. भाई डर मत यार. मित्रांनो तर दर्शन घेऊन आलेलो आहे. आता पूर्ण कपडे ओली झाली अख्खी आणि आता आपण तुम्हाला आता मंदिर दाखवतो. इथं पाहू शकताय गंगेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे. तिकडून असे आपल्याला शिड्या खाली जायच्यात उतरून. इथनं अशा 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 शिड्या उतरून जायच्यात. फक्त बेगचं नाही मित्रांनो. पाणी एवढं काही नसतंय जोरात. अशा प्रकारे इथनं खाली जायचंय आणि इथनं दर्शन घ्यायचंय. पाहू शकताय आता एक 5 सेकंद 10 सेकंदासाठी शिवलिंग उघडं होतंय. दिसलं का तुम्हाला शिवलिंग? म्हणजे प्रत्येक जण गेला ना प्रत्येकाला शिवलिंगचं दर्शन होतंय. फक्त घाबरायचं नाही. डायरेक्ट जायचं पुसायचं. गुडघे इतकं पाणी जास्त नाहीये. आणि तुम्हाला जर फोटो व्हिडिओ एकदम प्रॉपर काढायचा असला नाही या कट्ट्यावर बसायचं आणि इथं काढू शकता. अशा प्रकारे आहे. तर पलीकडच्या साईडने पण दाखवतो. इथं पाहू शकता इथं नंदी महाराज आहे. कुठले तुम्ही बाबा? जाऊ दे आम्हाला वाटलं महाराष्ट्रातलेच आहेत पण नाही आहेत महाराष्ट्रातले. इकडून दुसरा एक जिन आहे. अशा प्रकारे 2 जिन आहेत आणि इकडून या व्ह्यूने तो आपण फोटो काढू शकतोय. आणि अशा प्रकारे समुद्राच्या लाटा येतात. या लाटा कट करण्यासाठी अशा प्रकारचं बॅरिकेड बनवलेलं आहे.
मित्रांनो तर दर्शन करून आलोय आता. तर इथं समोर पाहिलं तर इथं रिकन्स्ट्रक्शन तुम्हाला मागं सांगितलं की कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून. आणि इथं वरती एक महादेव मंदिर होतं, इथं नंदीचं काम झालेलं आहे आणि अशा प्रकारचं काम चालू आहे. तर इकडं जाऊया अजून. मी चप्पल ही पण नाही घातलं, बूट पण, कारण रायडिंग शूज घालून आलोय आपण, त्यामुळं ते काढ घाल काय नाही तर जास्त टाईम लागतो. इकडं पाहू शकता अशा प्रकारचं व्ह्यू आहे एकदम मस्त. कसली खतरनाक हवा सुटली इथं, वाव. इथनं पण आपण समुद्र किनाऱ्यापाशी जाऊ शकतो. मित्रांनो ते एवढा सुंदर समुद्र आहे ना, काही सांगायलाच नको भाऊ. मस्त वाटलं इथं. तर आपण आता किल्ल्याकडे चाललोय. किल्ला 6 वाजता बंद होते आणि आपण लेट झालोय. पहिलं तर किल्ला पाहिला पाहिजे, नाही तर उद्या परत त्या किल्ल्यासाठी आपल्याला थांबायला लागेल जास्त वेळ, असं माझं म्हणणं आहे. बघूया अगोदर किल्ला पाहूया किती लांब आहे किल्ला. मित्रांनो तर फायनली किल्ल्याला पोहोचलोय. आता किल्ल्याची एंट्रन्स किती असेल पाहायला लागेल. हां सर, एंट्रेंस किले की एंट्रेंस किला कितने बजे? हाँ कितना बजे? 8 बजे. मित्रांनो तर आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण माझ्या पाठीमागं हा किल्ला पाहताय का? हा किल्ला नव्हे, भारताच्या ताब्यात 1961 मध्ये आलाय. तर मित्रांनो मी आहे आता भारताच्या एका केंद्रशासित प्रदेशामध्ये, म्हणजे मी दीव या बेटावर आलेलो आहे मित्रांनो. तर माझ्या पाठीमागं किल्ला पाहताय, याला दीव पोर्ट किंवा दीव किल्ला म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो हा किल्ला 1961 पर्यंत पोर्तुगालच्या ताब्यात होता. मित्रांनो ह्या किल्ल्याची स्थापना 1535 रोजी झाली आणि तिथनं जवळपास 450 वर्षे हा किल्ला नव्हे पोर्तुगालच्या ताब्यात होता मित्रांनो. तर मित्रांनो हा किल्ला भारताने कधी जिंकला? 1961 मध्ये ऑपरेशन विजय हे भारतीय सेनाने करून पोर्तुगालच्या ताब्यातनं हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, ह्या किल्ल्याला तिन्ही बाजूने समुद्र आहे, अरबी समुद्र आहे आणि समोरच्या बाजूने दीव हे बेट आहे. तर मित्रांनो समोरच्या बाजूने पण किल्ल्याची संरक्षितता व्हावी म्हणून ह्या किल्ल्याला नव्हे, समोरच्या बाजूनी एक नदी टाईप केलेलं आहे आणि त्याला फक्त एकच पूल बनवलेला आहे. त्या पुलावरच आपण आत जाऊ शकतो. अशा प्रकारचा हा किल्ला आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे आता सध्या भारताच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये येते. आणि मित्रांनो पोर्तुगालच्या टायमिंगमध्ये हे नाही खूप महत्त्वाचे बेट होते, बेट किंवा आपण फोर्ट म्हणतो, जिथनं जहाजं येत जात होते, अशा प्रकारचं होतं. आणि माझ्या पाठीमागं पाहताय एक जहाज दिसते, तुम्हाला दिसते का समुद्राच्या मध्ये मग जहाज? तर मित्रांनो ती जहाज नाही आहे, तो एक प्रकारचा किल्ला आहे आणि त्याला पाणीकोट म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. आणि मित्रांनो हा पोर्तुगाल काळातला हा किल्ला आहे मित्रांनो. तर मित्रांनो ह्या किल्ल्याची विशेषता म्हणजे पूर्वी ज्यावेळेस पोर्तुगालांचं इथं शासन होतं तेव्हा द्वीप हे सगळ्यात मोठं फोर्ट होतं. इथं खूप मोठ्या मोठ्या जहाजा येत होत्या. त्या जहाजांवर कंट्रोल करण्यासाठी ही चौकी म्हणून बनवली होती. आणि जे कोणी नवीन आक्रमण करायला येईल त्यांना वाटेल की हे सुरक्षा जहाज आहे, अशा पद्धतीने ह्याचा निर्मिती करण्यात आली होती मित्रांनो. तर मित्रांनो ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो, तर आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना नाही इथंच रेंद नाही बंद होता. जे आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते ना, तर त्या स्वातंत्र्य सैनिकांना दुर्गम जेल देण्यासाठी नाही ह्या ठिकाणीच कैद करून ठेवण्यात आलं होतं. अशा प्रकारचं हे ठिकाण आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हे माहीत होतं का नव्हतं? तुम्ही कधी दीव ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आलाय का नाही ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. सुंदर, इतके सुंदर बीच आहेत मित्रांनो. ह्या ठिकाणचे बीच इतके सुंदर आहेत ना भाऊ, तुम्ही इथं आला ना फिदा होताल फिदा. तर मित्रांनो इतके सुंदर आहे आणि इतकी शांतता, इथं जास्त लोक येत नाही, काय नाही. तुम्ही जा आला आणि तुम्हाला बीचवर सुद्धा तुम्ही दिवस बसू शकताय पाण्याकडे पाहत, इतकी शांतता आहे इथं. तर मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. बोला हर हर महादेव. मित्रांनो ते हे भारतातील सर्वात जुनं चर्च आहे, पाहू शकता हे तुम्ही. आणि हे चर्च आहे दीवमध्ये. तर मगाशीच आपण इथं येऊन गेलो, लक्षातच नाही इथं फोटो वगैरे काढायचा. आता फोटो काढूया, ह्याची माहिती काय आहे हे पण तुम्हाला सांगतो मी. मित्रांनो तर आलोय चर्चमध्ये, सेंट पॉल चर्च म्हणून आहे. तर आपल्याला काही एवढं इंग्रजी प्रोनाऊन्सिएशन जमत नाही मित्रांनो, खूप जुनं आहे चर्च. तर अशा पद्धतीने आलोय आणि तुम्हाला जवळनं दाखवलं नाही, मला वाईट वाटलं, त्यामुळे मी परत
माघारी आलो तर मित्रांनो इथले विशेषतः म्हणजे ही पाहू शकता हे लाकडी दगडावले लाकडा ह्याच्यावले कोरीव काम कशी आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ह्या चर्चची एंट्रन्स आहे ना ती एंट्रन्सला बघा कशी बारीक डिझाईन केलेली स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे हे सध्या हा चर्च बंद आहे पाहू शकताय इतका मोठा आहे तिकडून तिथपर्यंत भारतातली सर्वात मोठ्या चर्चपैकी एक चर्च आहे हा अशा पद्धतीने हा ह्याची जी एंट्रन्स आहे ही मेन तर ते दरवाजे पण पाहू शकताय आता सध्या बंद आहे हा चर्च आपल्या म्युझियममध्ये आलो होतो मी दीवच्या पण म्युझियममध्ये काहीच नाही आहे मोकळंच आहे आज त्याला गेट नाही आहे काही नाही रिनोव्हेशनचं काम चालू आहे पाहू शकताय अशा पद्धतीने आहे त्या मॅडम होत्या त्यांनी आपल्याला सांगितलं आणि ते चर्च आहे चर्च पण बंदच पडलेलं आहे तर आता आपण चालूया पुढच्या प्रवासाला आता मला वाटतंय कुठंतरी थांबावं लय झालं आज काढलेले व्हिडिओ पण टाकले पाहिजेत मित्रांनो तर फायनली आपण नागवा बीचला आलेलो आहे पाहू शकता हा बीच आहे तो नागवा बीच तर इथं राहायची व्यवस्था आहे का पाहिजे मस्त असा बीच आहे एकदम चिल वाव वाव इथे एक मंदिर आहे बहुतेक महादेव मंदिरच आहे फायनली नागाव बीचला पोहोचलेलो आहे मित्रांनो तर हा पण एकदम सुंदर असा बीच आहे फक्त ह्या असा बीचला नाही दगडं बिगडं जास्त आहे ते पाठीमागं पाहू शकताय दगडे बिगडे आहेत त्यामुळं आज पाण्यात जायला थोडं मुश्किल आहे म्हणजे आपण त्या बीचला कसं पाहिलं जो सुरुवातीला पाहिला होता आपण त्यात आपण आरामात जाऊन पाण्यात डुबक्या बिबक्या मारू शकतो इथं दगडी दिसतात जास्त आणि इथं एक पार्क पण आहे सुंदर असं इकडं पाहू शकता डायनासोर वगैरे बनलेले आहेत सगळे आणि इकडे एक महादेव मंदिर आहे या साईडला पाहिलं ना तर महादेव मंदिर आहे तर तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो आता तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता सुंदर असा सनसेट झालेला आहे आता कलर बघा कॉम्बिनेशन कसं येतं ह्यात फोनमध्ये आणि एकदम सुंदर असा बीच आहे इथं बीचवर पाहू शकताय तुम्ही इथं दगडी बिगडी जास्त आहेत इथं आणि अशा प्रकारे लांब लचक बीच आहे इथं तुम्ही निवांत बसू शकताय बघा कुठं तुम्हाला कचरा दिसणार नाही काय नाही लोक पण खूप कमी आहेत अशा पद्धतीने एकदम पीसफुल वातावरणात तुम्ही बसू शकताय अशा पद्धतीने इथं डायनासोर वगैरे ड्रॅगन कसं आहेत अशा पद्धतीने लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण आहे आणि इथं एक महादेव मंदिर आहे कहाँ से आप हेलो कहाँ से राजकोट से इधर से ही है फिर आप पास से आप कहाँ से हो? मैं पुणे हाँ तर नागवा बीचला आलेलो आहे आणि इथं काय करतोय भेळ खातोय आता ही भेळ किती 40 रुपयाला एवढीशीच भेळ आहे मित्रांनो आपल्या इथं तर किती ती ही एवढीशीच भेळ आहे आपण तर 50 रुपयात अख्खं गळदार खाताय भेळ चला आता खाऊया काय करायचंय येळला केळं म्हणतात तसंही मित्रांनो तर फायनली सगळ्या गाड्या बिड्या गेल्या तिथं जिथं आपण भेळ खाल्ली होती ती पण सगळं गेलंय आता मोकळं झालंय आता इथं जाऊन टेंट लावतो तिकडं पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण बीच आहे तर टेंट लावून थांबूया आणि इथं आहेत ते 1-2 जण त्यांना विचारूया कुठं लावू टेंट काय नाही हे पण थांबत असतील होते मित्रांनो तर फायनली आजच्या मुक्कामाचा टेंट लावलेला आहे मित्रांनो पाहू शकताय आपण दीव येथे आहे बेटावर तर तुम्ही मित्रांनो तर फायनली आपण 18व्या दिवशीचा टेंट लावलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं टेंट लावलाय तर आपण इथं ह्या बीचवर आलो होतो काय नाव त्याचं आता तर मित्रांनो आपण नागाव बीचवर आलो होतो तुम्ही मागं पाहिलंच की आपण इथं भेळ वगैरे खाल्ली आणि आता सगळी लोक गेले ती भेळ खाल्लेली बी गेली आणि सगळीच गेली आता नाही फायनली आपण इथं टेंट लावलेलं आहे अशा प्रकारे आणि तिथं समुद्र आहे समुद्रापासून इतकं भयंकर असं भारी वारं येतं आहे ना भाऊ नादखुळा आणि त्यामध्ये एक काय झालं माहिती का इथं टेंट लावला मी इथं बाबाजी इथे मंदिराचे पुजारी ते म्हणे मला न विचारता कसं काय लावला त्यांना मी सांगितलं बाबा असं असं झालं अशा इथल्या लोकांनी सांगितलं की इथं कोण पुजारी नाही आहे तर त्यांनी म्हणले ठीक आहे राहा तुम्ही काय अडचण नाही फक्त मला विचारायला पाहिजे होतं म्हणलं मला माहीत असतं तर मी 100% विचारलं असतं मग ते म्हणले काही नाही अडचण मी पाहून घेतो ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांना तर चला अशा पद्धतीने टेंट लावला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा भाऊ पाहू शकताय किती तुमचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा भाऊ इतके मेहनत घेऊन फिरत आहे